उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, दत्त जयंती, पौर्णिमा आणि म्हणूनच मग म्हटलं चला रोजची पूजेची जी वापरातली भांडी आहेत ती पण स्वच्छ करूयात. आणि उद्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी काही भांडी लागतील, ताटं, कलश हे आहे ते पण स्वच्छ करून घेऊयात. आणि ते भैया पाऊस वापरून मी भांडी घासते. पटकन 10 मिनिटामध्ये स्वच्छ भांडी झाली धुवून घेतली भांडी. जेवढं आता भांडी घासणं आणि धुणं महत्वाचं होतं तेवढंच ते पटकन पुसणंही महत्वाचं आहे. नाही तर लगेचच मग पाण्याचे डाग पडतात आणि मग लगेचच भांडी 1-2 दिवसामध्ये काळपट दिसायला लागतात, खराब होतात. अशा पद्धतीने केलं तर चांगलं 5-7 दिवस तरी व्यवस्थित भांडी राहतात. त्यानंतर मग पंचपाळं वाढवून घेतलं आणि सगळी भांडी आता पूजेच्या जागी नेऊन ठेवली. म्हणजे सकाळी घाई गडबड होणार नाही, शांतपणे पूजा करता येईल अशी जर पूर्वतयारी केली तर व्यवस्थित आपली पूजा होते दुसऱ्या दिवशी. त्यानंतर थोडीशी फुलं केळी हे आणलं होतं. मग आता फुलं फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवते डब्यात, म्हणजे छान राहतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.